श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या ब्लॉगला सुरू करूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींची प्रचिती आणि एक सुंदर अनुभव मला आला, तर त्याबद्दल तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जरूर पहा. तर सुंदर दिवसाची सुरुवात झाली. माझ्या मुलीने स्वामींची आरती केली, स्वामींची पूजा केली. ती नित्यनेमाने स्वामींची पूजा करते. तिला स्वामींच्या सेवेत राहायला खूप आवडतं. तिला मी नामस्मरण वगैरे खूप काही शिकवलेलं आहे. तर मुलांना लहानपणापासून शिकवण दिली तर त्यांना एक छान स्वामींची सेवेत राहायला आपल्याला दिसेल, तर त्यांना एक छान संस्कार घडतील त्यांच्यामध्ये. लहानपणापासूनच ते निर्णय छान घेतील. तर अशा पद्धतीने तिने स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही आमच्या दिवसाला सुरुवात झाली. परत स्वामींचा आशीर्वाद घेतल्यावरती आमचं आज प्लॅन होता बाहेर जाण्याचा एका फंक्शनला. तर स्वामींचा आशीर्वाद घेऊन माझ्या मुलीने आणि आम्ही सर्वांनी फंक्शनला जाण्याचा सुरुवात केली. तर त्यासाठी तयारी वगैरे केली होती आणि करताना स्वामींचा आम्ही नामस्मरण नामजप देखील दिवसांमध्ये सुरू केलं होतं. तर अशा पद्धतीने आम्ही जाताना एक सुंदर अनुभव आला, तो बघा. तर स्वामींचं मूर्ती आपण पाहतोच, पण स्वामींचं स्टिकर आम्हाला स्वामींचे ट्रॅफिकमध्ये दिसलं. असंच एक सुंदर अनुभव आला. म्हणजे दिवसाची सुरुवात पण स्वामींच्या आशीर्वादाने घरातही झाली आणि बाहेरही ट्रॅफिकमध्ये दिसले. मग माझ्या मुलीने लगेच ते पाहिल्यावरती स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि ती म्हणाली, मम्मा स्वामी समर्थ दिसले बघ आपल्याला. आणि अशा पद्धतीने स्वामी आपल्याला कसा अनुभव देतात बघा. मला 2 वेळा हा अनुभव हा आता तुम्हाला पुढे पण समजेल. तर शेवटपर्यंत नक्की पहा की मी काय सांगते. तर योगायोग नव्हता किंवा प्लॅनही नव्हता, पण काय झालं त्या दिवशी असंच आम्हाला ठरवलं होतं फंक्शनला जायचं. पण स्वामींनी आम्हाला त्या गाडीकडे पाहून आम्हाला असं सुचत होतं की खुणवत होते की आत या, माझ्याकडे या, मठामध्ये या. तिथे फंक्शनला जाताना एक जवळच मठ होता, त्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं, माझ्या मिस्टरांनी आणि मी, की जाऊया. आणि माझे पिलू पण म्हणाले, मम्मी जाऊया ना गं मठामध्ये. मग अशा पद्धतीने आम्ही त्या मठात गेलो आणि स्वामींचे सुंदर असे दर्शन झाले. स्वामींचे दर्शन झाल्यावरती तिथे खूप सुंदर असे आतमध्ये स्वामींचं मठात आहे, त्यामध्ये स्वामींची मूर्ती आहे. आणि अशा पद्धतीने स्वामींच्या दरबारात आल्यावर आपण स्वतः जात नाही तर स्वामी स्वतः बोलवून घेतात. स्वामींचे तुम्ही खरे भक्त असाल, स्वामींचे तुम्ही सेवेत असाल, भक्त असाल, तर तुम्हाला स्वामी स्वतः बोलवून घेतात. हा एक सुंदर अनुभव मला त्या दिवशी आला. म्हणजे आम्ही चाललो होतो फंक्शनला, पण आम्हाला स्वामींनी स्वतःहून बोलवून घेतलं. म्हणजे एक संकेत दिला होता ट्रॅफिकमध्ये आणि त्या वातून आवाज येत होता की या, मी वाट पाहतोय. आणि अशा पद्धतीने आम्ही स्वामींच्या भेटीत गेलो, स्वामींच्या मठात गेलो. तर स्वामींच्या मठात जाताना असं सुंदर आणि अचानक आम्हाला आलेले अनुभव खूप सुंदर होता. तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ पहा. यामध्ये तुम्हाला एक जाणवेल की स्वामी आपल्याला स्वतःहून बोलवतात. म्हणजे आपल्याला काही असं प्रयत्न करावं लागत नाही. स्वामींच्या तुम्ही नामस्मरणात असाल, स्वामींच्या तुम्ही सेवेत असाल, तर तुम्हाला ती एक शक्ती सुंदर अशी आपल्याला विश्वास देते, योग्य दिशा दाखवते आणि आपल्याला त्या दिशेने चालताना स्वतःहून कशी बोलून घेते बघा. म्हणजे ते स्वतः म्हणतात आपल्याला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आपल्याला सदैव जाणवत राहतं. स्वामींच्या चरणी आपण लीन झालो की आपल्याला दुसरं काही नाही, आपल्याला एक शेवटी एक आधार भेटतो की आपल्याला सुंदर असा आधार भेटतो. स्वामी बोलून घेतात. संकटात तर धावून येतातच ते, पण ते अशा अनुभूती किंवा अनुभव आपल्याला कसे देत आहेत सुंदर बघा. म्हणजे स्वामींच्या मठा. तुम्हाला कसा वाटला माझा व्लॉग? तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मला आलेली स्वामींची प्रचिती आणि अनुभव कसा वाटला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा.